खोल ले, देना पासवर्ड देने, खोल लेना। नो बट यू कांट, ऐसा कैसे? कभी कभी जीतने के लिए हारना पड़ता है, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं। डर के आगे जीत है, जो जीता वही सिकंदर इसकी माँ का भोसड़ा। मित्रांनो, भारतात अनेक वेब सिरीज आल्या आणि गेल्या, पण एक अशी सिरीज की जिने भारतीय OTT जगामध्ये संपूर्ण क्रांती घडवली, ती म्हणजे की द फॅमिली मॅन। ही सिरीज फक्त एका एजंटची कथा नाही, तर ते एका भारतीय मध्यमवर्गीय माणसाची गोष्ट आहे, जो एका बाजूला देशासाठी लढतो आणि दुसऱ्या बाजूला घर सांभाळतो आणि बायकोच्या शिवा खातो। पण या सिरीजच्या मागे एक विषण आणि भन्नाट प्रवास आहे, कल्पना, संघर्ष, भीती, विवाद आणि जबरदस्त यश। चला आज आपण सगळं उखडून बघूया द फॅमिली मॅन संपूर्ण स्टोरी। तत्पूर्वी मंडळी, सिनेमा आवडतोय ना, बोगस कोण नको तर जगून घ्या आणि थेट सिनेमा रसिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इथं सिनेमा नाही तर सिनेमाच्या परंपरेचा आणि कलाकाराच्या माहितीचा जिवंत अनुभव येतो। संपला विषय। मैंने फैमिली मैन देखी सर, आई वाज लाइक कि मतलब मेरे दिमाग में वो श्रीकांत तिवारी की हर चीज़ वो ऐसे घूमने लग गई थी। मैं रियल में मेरे दोस्तों को जब फ़ोन करते थे 4-5 मैं आ रहा हूँ, आई लव यू सर। 2017 साली मुंबईच्या एका कॅफेमध्ये दोन डायरेक्टर राज निधीमूर आणि कृष्णा डिके हे निवांत कॉफी पीत बोलत बसलेले होते। त्यावेळी आपल्या देशामध्ये सक्रेट गेम सारख्या सिरीज सुरू झालेल्या होत्या। आपल्याकडे नेहमी प्रत्येक गुप्त एजंट स्टायलिश, ग्लॅमर्स आणि एकदम इंटरेस्टिंग असा दाखवतात, पण खरा एजंट हा कसा असतो? तर जेम्स बॉन्ड लोक ट्रेनला ऑफिसला जात असेल तर याच एका प्रश्नानंतर फॅमिली मॅन ही कल्पना जन्मली। त्यांनी ठरवलं, आपण भारताचा सर्वात वास्तव्य एजंट दाखवू। राज आणि डिकी यांनी सुरुवातीला हा प्रोजेक्ट घेऊन नेटफ्लिक्सकडे गेले, पण नेटफ्लिक्सने त्यांना तोंडावर सरळ सांगितलं, हा विषय फार देशी आणि गावठी आहे, आमच्या प्रेक्षकांना बघायला जमणार नाही। जीप आणि हॉटस्टारने त्यांना तिथं उभं राहून पण दिलं नाही। शेवटी 2018 ॲमेझॉनने त्यांना ग्रीन सिग्नल दिला आणि हा प्रोजेक्ट स्वीकारला आणि या प्रोजेक्टला नाव दिलं द फॅमिली मॅन। परंतु मात्र मंडळी, ॲमेझॉनने त्यांच्यासमोर एक अट घातली। ती अट अशी होती की आपण एक स्पाय थ्रिलर करताय, पण लोकांना भावनिक जोड हवी, त्यात फॅमिली अँगल ठेवा। ही अटच या सिरीजची ताकद ठरली। राज आणि डिकी आणि श्रीकांत तिवारीच्या भूमिकेसाठी सुरुवातीला इरफान पठाण यांचं नाव घेतलेलं होतं, पण त्या काळात इरफान यांच्या आरोग्याच्या अडचणीमुळे त्यांनी नकार दिला। मग त्यांनी मनोज वाजपेयी यांच्या संग संपर्क साधला आणि मनोज वाजपेयी यांनी स्क्रिप्ट वाचल्यानंतर हसत हसत सांगितलं, हा एजंट सुपर हिरो नाही, पण याचं काम खरं आहे, मी ही स्क्रिप्ट करणारच। भारतीय गुप्तचर संस्था रॉ आणि NIAचे माजी अध्यक्ष यांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण मिशनचा तांत्रिक भाग तयार करण्यात आला। त्यांनी एजंटची जीवनशैली अभ्यासली, एजंट कसे बोलतात, कसे वागतात, त्यांचं कुटुंब त्यांचं काम ओळखतं का आणि त्यांना रोज कोणते धोके असतात। 2018 शूटिंग सुरू झालं। मुंबई, जम्मू, लडाख, दिल्ली, केरळ इथे प्रत्यक्ष शूटिंग झालं। काही सीन इतके धोकादायक होते मंडळी की स्वतः मनोज वाजपेयींचे स्वतः स्टंट केले होते। एका सीनमध्ये तो धावता ट्रक ओलांडतो आणि त्यावेळी जर एखादी चूक जरी झाली असती तर मोठा अपघात झाला असता। संपूर्ण शूट दरम्यान 550 पेक्षा जास्त फुटेज रेकॉर्ड झालेले होते। हा त्या काळचा भारतातील सर्वात मोठा OTT शूट होता। 2019 द फॅमिली मॅन ही सिरीज रिलीज झाली। पहिल्याच आठवड्यात धडाका उडाला। लोकांना वाटलं की हा आपला घरचाच पाहुणा आणि माणूस आहे। संपला विषय मंडळी, जो बायकोच्या रागात देशाचं रक्षण करतो। ये श्रीकांत एक खास तरबियत का आदमी है, खास जगह से आता है, बट हिज वे ऑफ कम्युनिकेशन इज़ वेरी डिफरेंट फ्रॉम ऑल दी अदर मेन लीड्स। तो मेरे ख्याल से इसलिए लोग उसको जो है बहुत प्यार देते हैं। 2020 सीझन 2चं शूटिंग सुरू झालं आणि अखेर 2021 जेव्हा हा ट्रेलर लॉन्च झाला तेव्हा काही वाद निर्माण झाले। काही लोकांनी त्या दक्षिण भारताच्या राजकारणावर टीका असल्याचं म्हणलं। एवढंच काय मंडळी की Amazon प्राईमचं चक्क ऑफिस या लोकांनी बंद पाडलं, पण टीमने त्यांना स्पष्ट सांगितलं, ही एक काल्पनिक कथा आहे आणि आम्ही कोणाचाही अपमान करत नाही। आणि मंडळी, शेवटी ही सिरीज रिलीज झाली आणि पुन्हा एकदा त्याला लोकांनी डोक्यावर घेतलं आणि एकच डायलॉग बोलला, फॅमिली मॅन सिरीज म्हणजेच की एकदम कडक। संपला विषय। या सीझनमध्ये समंता रूट प्रभूची एंट्री झालेली होती। तिचा अभिनय, ॲक्शन इतका जबरदस्त आणि हॉट होता की तिने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं। फॅमिली मॅनने मनोज वाजपेयी यांच्या करिअरला एक नवा जन्म दिला, कारण की लोक त्यांना त्यांच्या नावाने हॅक मारत नाहीत तर त्यांना श्रीकांत तिवारी म्हणून ओळखतात आणि काही गोड मुले त्यांना श्री म्हणून हाक मारतात। फक्त फॅन बेस, बाकी काय नाही। हे मंडळी, डोक्याला शॉट घेऊ नका। आता येतो सीझन 3। हा सीझन कोविड नंतरच्या काळावर आधारित आहे, ज्यात सायबर अटॅक, नॉर्थ ईस्ट भारत, चीन तणाव आणि बायोवॉर यासारखे विषय हाताळले आहेत। शूटिंग मंडळी नागालँड, मेघालय, दिल्ली, आसाम इथे झालेलं आहे। नवीन विरोधक म्हणून जयदीप अहवाल असणार आहे। यावेळेला श्रीकांत त्याच्या देशासाठी नाही तर
स्वतःच्या कुटुंबासाठी सुद्धा त्याला लढावं लागणार आहे। यात मंडळी भारत चीन सीमा परिस्थिती, सायबर अटॅक, बायोवार यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीवर फोकस करण्यात आलेला आहे। या सीझनमध्ये कोविड नंतरच्या भारताला आलेल्या समस्यांनी धोका याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच की श्रीकांत तिवारीला यावेळी केवळ एक सामान्य मिशन नाही तर देशभरात समन्वय असल्या भोवताली हल्ल्याशी सामना करावा लागणार आहे। त्या फॅमिली मॅनला 20पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत। फिल्मफेअर OTT अवॉर्डमध्ये बेस्ट ॲक्टर म्हणून मनोज वाजपेयी आणि बेस्ट डायरेक्टर म्हणून राजन डिके यांची नावे आहेत। IMDbने 2021 या सिरीजला टॉप 10 ग्लोबल सिरीजमध्ये महत्त्वाचं स्थान दिलं। आज तक आहे द फॅमिली मॅनने भारतीय OTT जगातील सर्वात महत्त्वाचा इतिहास घडवला आहे। कारण की मंडळी तुम्हाला माहीतच आहे फॅमिली मॅन जितका साधा आणि सरळ दिसतो तितकाच तो धोकादायक असतो। सेम टू सेम माझ्यासारखा। मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर आत्ताच्या आता व्हिडिओला या लाईक करा आणि सिनेमा आवडतो ना मग स्क्रोल नको तो जगून घ्या आणि थेट सिनेमा रसिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब ठोका। कारण की फक्त सिनेमा नाही तर सिनेमाच्या परंपरेचा आणि कलाकाराच्या माहितीचा अनुभव येतो। धन्यवाद।